वेळ मी सदनाची वाढतायत अर्धा तास वेळ मी वाढवतो 11:12:30 पर्यंत वेळ वाढवतो. हा ठीक आहे. मंत्री महोदय मागावून आपलं उत्तर आलं पाहिजे ना. त्यामध्ये लक्षवेधी क्रमांक 8 विनायकराव मेटेजी. सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक 8. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे अकोला आणि विदर्भाच्या दृष्टीने. सभापती महोदय हे पारस या ठिकाणी जे औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे अगोदरच 250 चे 2 मेगावॅटचे संच होते. त्यानंतर 2009 मध्ये 250 मेगावॅटचा परत एक मंजूर केला. त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आणि 660चा मंजूर त्या ठिकाणी केला. हे केल्याच्या नंतर सभापती महोदय हा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळं त्या ठिकाणी जवळपास 130 हेक्टर जमीन संपादित शेतकऱ्यांची केली अत्यंत कमी भावामध्ये. आणि त्यांची सांगितलं गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी नोकऱ्या देऊ किंवा अन्य सवलती देऊ, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या आणि 141 शेतकऱ्यांची 130 हेक्टर जमीन घेतली. यानंतर काय चक्र फिरली माहिती नाही. आणि आता अचानक असं ठरलं गेलं की प्रकल्प रद्द करायचा आणि सौर ऊर्जाचा फक्त 60 मेगावॅटचा प्रकल्प करायचा. आणि कारण काय दिले उत्तरामध्ये तर पाणी अपूर्ण आहे. सभापती महोदय पाणी तिथं आजच मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. बाकीचं आणखीन 2 नद्या आहेत तिथं आणखी धरण बांधून येऊ शकतं. ह्या प्रकल्प बाकीचं आमचं परळी असेल किंवा अन्य असेल पाण्यामुळे बंद पडलं, पण हा प्रकल्प पाण्यामुळे कधीही बंद पडला नाही. तरी अधिकारी चुकीची माहिती देतात आणि असा चुकीचा निर्णय होतोय. याच्या विरोधात अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे. शेतकरी उतरले आहेत आणि त्यामुळे हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की हा सौर ऊर्जेच्या ऐवजी आपण जी शेतकऱ्यांनी आपल्या भवितव्याच्या करता जागा दिल्यात जमिनी दिल्यात त्याच्यासाठी हा 660 मेगावॅटचा प्रकल्प तुम्ही करणार का? सौर ऊर्जाचा प्रकल्प रद्द करून तोच कंटिन्यू करणार का? पाण्याची उपलब्धता नाही असं दिलेलं ते खोट आहे. मी आपल्याला सदृश आपण भेट दिली आहे, परत आपण देऊन त्याची खात्री करणार का? आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या करता ज्या नोकरीच्या आणि सोयी सुविधेचे जे आश्वासन दिलेलं आपण ते पाळणार का? हे 3 प्रश्न आहेत माझे. मंत्री महोदय त्यांचं थोडक्यात मला फेर विचार करा. एवढं सभापती महोदय थोडं तुम्ही तुमचं उत्तर लांब द्यावं लागेल तुम्हाला. अध्यक्ष सभापती महोदय, सभापती महोदय 250चा प्रकल्प 26/5/2009 ला मंजूर झाला होता. तो याकरता रद्द केला की दिल्ली सरकारने केंद्र सरकारने यानंतर 250चे प्रकल्प टाकू नका, सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी 660चे टाकायचे असतील तर म्हणून रद्द केला. 660चा कुठलाही प्रकल्प मंजूरच झाला नाही. संबंधित शेतकऱ्यांना जे पीएपी आहे त्यांना त्यांचे लाभ आणि त्यांना नोकऱ्या या कायम ठेवल्या त्या लागणार आहे. त्याला मी आपल्याला आश्वासन देतो प्रकल्पग्रस्तांच्या साऱ्या सवलती नोकऱ्या त्या कायम राहतील, कुठेही त्या कमी करण्यात येणार नाही. आणि सभापती महोदय राज्याला आज विजेची गरज नाही आहे. आपण सरप्लस परिस्थितीमध्ये आहोत. पण आताच परडी आपण मोठ्या मुश्किलने सुरू झालं कारण राज्यामध्ये एमओडी आता मेरिट ऑर्डर आहे आणि ओपन ऍक्सेस मध्ये खूप 1 लाख मेगावॅटच्या वर वीज उपलब्ध आहे आणि ₹2.30 ₹2.90 ₹3.10 ऑन मेरिट आहे अध्यक्ष सभापती महोदय. आणि त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या दिवशी राज्याला असं वाटेल की आपल्याला पारस हे 660 करावंच लागेल त्या दिवशी सरकार याचा विचार करेल. असेल तेव्हा विहीर आणि बोर खोडू नका हे नियोजन आपण करताय का? असं बरोबर नाही ना. आणि मग तुम्हाला गरज नव्हती तर मग त्या शेतकऱ्याची 130 हेक्टर जमीन घेतली कशाला? मग ती परत तुम्ही करणार का? ती परत पहिली करा. आणि जे अगोदरच्या प्रकल्पासाठी आश्वासन संचासाठी दिलेले त्यातलं कुणाच्याही तिथं नोकरी अजून मुलांच्या दिलेलं नाही. त्यामुळे तर तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आणि म्हणून माझी नम्रपणाची विनंती मंत्री महोदयाला की तुम्ही अजून भेट दिली असताना सुद्धा आश्वासन दिले ही प्रकल्प करू, परत एकदा तुम्ही अजून भेट द्या. आम्ही स्वतः येतो तिथे, तुम्ही त्या आंदोलनाची भेट घ्या आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे करा. पण या पद्धतीचा चुकीचा निर्णय आपण घेऊन
त्या शेतकऱ्यावरती त्याला लोकांवर अन्याय करू नका. म्हणून माझी परत विनंती की हा प्रकल्प सौर ऊर्जेच्या ऐवजी 660चा त्या ठिकाणी करावा आणि नोकरीच्या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घ्यावा. प्रकल्प असताच्या नोकरी संदर्भाने मी या भागात जाऊन तिथे बैठक घेण्याचा विषयाच सांगितलंय आपण तेवढं. मी पुन्हा बैठक घेतो, पुन्हा बैठक घ्या, 12ला पुन्हा जातो. त्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही, समाधान होणार नाही शेतकऱ्यांचं. कुठले आश्वासन दिलं नाहीये हे म्हटल्याचा विचार करतो. सभापती महोदय विचार करण्याचा प्रयत्न आहे, कारण शेवटी राज्यामध्ये किती सरप्लस करायचं आणि सभापती महोदय नोकरीबद्दलचा विचार नक्की करणार. सौर ऊर्जेचा प्रकल्प समजा त्यांना त्यांची इच्छा नसेल तर आमचं काही म्हणणं नाहीये. नाही तो कराच, पण ह्या पण करा. लक्षवेधी क्रमांक